नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार AN आपल्याला फायनान्शियल अकाउंट या विषयासाठी आहे. त्याच्यामध्ये आपण जॉईंट व्हेंचर हा चॅप्टर बघतोय. त्यामध्ये 4 प्रॉब्लेम आपण बघितलेले आहेत. हा 5वा प्रॉब्लेम जो की तुमच्या स्क्रीनवर दिसेल तो प्रॉब्लेम आहे. चंदा, मंदा अँड नंदा अंडरटेक a contract of bridge construction contract, price rupees 1 crore 50 lakh, received in cash rupees 60 lakh and rupees 90 lakh in shares of that company. The profit sharing ratio is 1:2:2. They contribute and deposited into joint bank account Chanda rupees 24 lakh, Manda 30 lakh and Nanda 30 lakh. Following transactions were made from joint bank account. Purchase of material 18 lakh, purchase of steel 27 lakh, wages 15 lakh, purchase of machinery 9 lakh. Next, Chanda paid consultants fees rupees 30,000. Manda brings a fixture into joint venture of rupees 3 lakh. Nanda paid freight rupees 72,000. Full stop. Nanda take over machinery for rupees 2,10,000 and mixer was sold for rupees 1,32,000. All co-venture accept shares equally at its value. Full stop. All the accounts were stilled at and closed. Prepare joint venture account, co-venture account, joint bank account and shares account. बघा रे, या ठिकाणी 3 टेम्पररी पार्टनर्स आहेत. एक चंदा, मंदा आणि नंदा हे 3 या ठिकाणी टेम्पररी पार्टनर्स आहेत. त्यांचं ब्रिज निर्माण करण्याचे एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. त्याचे जी कॉन्ट्रॅक्ट प्राईज आहे 1,50,00,000 आहे. त्याच्यापैकी 60 लाख या ठिकाणी काय होणार आहेत, कॅशमध्ये येणार आहेत. तर 90 लाख या ठिकाणी शेअर्समध्ये येणार आहेत. पुढं प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा आहे त्यांचा, 1:2:2 या पद्धतीनं आहे. आणि ते जे व्यवसाय स्टार्ट करायचे त्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करतात, डिपॉझिट करतात जॉईंट बँक अकाउंटमध्ये. चंदा 24 लाख, मंदा 30 लाख आणि नंदा 30 लाख. त्यांनी मग पुन्हा मटेरियल खरेदी केलेलं आहे, स्टील खरेदी केलं आहे, वेजेस पेड केलं आहे, मशिनरी खरेदी केलेली आहे. त्यासोबतच चंदाने या ठिकाणी कन्सल्टन्सी फीस पेड केलेली आहे 30,000 रुपयाची. मंदाने मिक्सचर आणलेलं आहे 3 लाखाचं आणि नंदानं या ठिकाणी फ्राईट हे दिलेलं आहे 72,000 रुपये. त्यासोबतच नंदानं कॉन्ट्रॅक्ट संपल्याच्यानंतर टेक ओव्हर मशिनरी टेक ओव्हर केलेली आहे 2,10,000ला आणि मिक्सचर विकलं आहे 1,32,000 रुपयाला. आणि त्यासोबतच ऑल कोवेंचर म्हणजे कोण, पार्टनर्स, टेम्पररी पार्टनर्स, ते ॲक्सेप्ट शेअर्स इक्वली. ते शेअर्स मिळणार आहेत 90 लाखाचे, ते इक्वली ॲक्सेप्ट करायला तयार आहेत. ठीक आहे. हे आपल्याला 4 अकाउंट काढायला सांगितलं आहे. जॉईंट व्हेंचर अकाउंट, जॉईंट बँक अकाउंट, कोव्हेंचर अकाउंट आणि शेअर्स अकाउंट. ठीक आहे, हे काढलेले आहेत. आपण सुरुवात करू प्रॉब्लेम सोडवायला. तर त्यावेळेस या ठिकाणी पहिल्यांदा डिपॉझिट करतील पार्टनर्स आणि नंतर व्यवसाय चालू करतील. कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल पहिल्यांदा कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं आणि त्यानंतर तो व्यवसाय त्या कॉन्ट्रीब्युशनमधून चालत असतो. तर
हां बघा रे, तो व्यवसाय या ठिकाणी पहिल्यांदा डिपॉझिट करत असतात पार्टनर्स आणि त्यानंतर त्या डिपॉझिट केलेल्या रकमेमधून तो व्यवसाय या ठिकाणी स्टार्ट होत असतो. मग या ठिकाणी पहिली एंट्री काय बनल तर जॉईंट बँक अकाउंट DR टू को व्हेंचर अकाउंट. मग जॉईंट बँक अकाउंट ते DR करायचं आहे कुणाकुणाच्या नावानं. टू पहिलं कोण आहे चंदा, चंदा अकाउंट. त्यानंतर टू मंदा अकाउंट. त्यानंतर कोण आहे टू नंदा अकाउंट. चंदाने किती आणलेले आहेत 24 लाख. मंदाने किती आणलेले आहेत 30 लाख. आणि नंदाने देखील 30 लाख रुपयेच आणलेले आहेत. ठीक आहे. इकडं त्याचा सेकंड इफेक्ट बाय जॉईंट बँक अकाउंट. चंदा किती 24 लाख. नंदा आणि मंदा 30 लाख. ठीक आहे. चला त्यानंतर यांचा व्यवसाय स्टार्ट होईल, खरेदी वगैरे चालू होईल. मग त्यांनी काय काय खरेदी केलं आहे तर परचेस ऑफ मटेरियल, परचेस ऑफ स्टील, वेजेस, त्यानंतर परचेस ऑफ मशिनरी एवढं या ठिकाणी खरेदी केलेलं आहे. ही रक्कम कोण देईल जॉईंट बँक अकाउंट देईल. मग एंट्री का होईल तर जॉईंट व्हेंचर अकाउंट DR टू जॉईंट बँक अकाउंट म्हणून बँकेमधून पैसे जातील म्हणून या ठिकाणी. मग या ठिकाणी टू जॉईंट बँक अकाउंट. त्याच्यामध्ये काय काय खरेदी केलं आहे मटेरियल, त्यानंतर स्टील, त्यानंतर काय वेजेस, त्यानंतर मशिनरी एवढा आहे. मटेरियल किती 18 लाख. त्यानंतर स्टील किती 27 लाख. त्यानंतर वेजेस किती 15 लाख. त्यानंतर मशिनरी किती 9 लाख. टोटल किती होत आहे तर 69 लाख. हे 69 लाख ठीक आहे. मग या ठिकाणी बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट किती 69 लाख. ठीक आहे. त्यानंतर आणखीन काही खर्च केलेले ते की पर्टिक्युलर को व्हेंचरनी. मग त्यांचं या ठिकाणी चंदा पेड कन्सल्टन्सी फीस. मग त्याची एंट्री काय होईल जॉईंट व्हेंचर अकाउंट DR टू चंदा अकाउंट या पद्धतीनं. मग इकडं टू चंदा अकाउंट ब्रॅकेटमध्ये टाका फीस किती दिले 30,000. मग इकडं चंदा अकाउंटलाच
क्रेडिटला बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट किती 30,000. त्यानंतर मंदाने काय केलंय, मिक्सर आणलेला आहे 3 लाख रुपयाचं. मग कशासाठी आणलेलं आहे, व्हेंचरसाठीच आणलेलं आहे, जॉईंट व्हेंचरसाठी. मग या ठिकाणी जॉईंट व्हेंचर अकाउंट DR टू मंदा अकाउंट. मग या ठिकाणी मंदा अकाउंट ब्रॅकेटमध्ये मिक्सर किती 3 लाख रुपये, इकडं 3 लाख रुपये. ठीक आहे. त्यानंतर नंदाने खर्च केलेला आहे फ्लाईटचा टू. मग नंदा अकाउंट ब्रॅकेटमध्ये फ्लाईट किती खर्च केला, 72,000. हे 72,000, तिकडं देखील 72,000 जॉईंट व्हेंचरच्याच नावानं. ठीक आहे. या पद्धतीनं त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झाल्याच्या नंतर नंदाने टेक ओव्हर केलेली आहे मशनरी. मग कोण केलंय, नंदाने घेतलेलं आहे. मग एंट्री काय होईल, नंदा अकाउंट DR टू जॉईंट व्हेंचर अकाउंट. मग या ठिकाणी DR करायचंय जॉईंट व्हेंचरच्या नावानं. किती 2,10,000 नंदा. इकडं बाय नंदा अकाउंट टेक ओव्हर मशनरी किती 2,10,000. ठीक आहे, इथपर्यंत. त्यानंतर मिक्सर सोल्ड केलेला आहे. कुणाला केलं आहे काय माहिती नाही, कॅशमध्ये झालेलं आहे. मग एंट्री काय होईल, जॉईंट बँक अकाउंट DR टू जॉईंट व्हेंचर अकाउंट. मग या ठिकाणी टू जॉईंट व्हेंचर अकाउंट कितीला विकलंय, 1,32,000 रुपयाला. आणि इकडं बाय जॉईंट बँक अकाउंट 1,32,000. ठीक आहे, एवढे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. आता आपलं कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट होतोय आणि कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झाल्याच्या नुसार आपल्याला कॅश किती मिळणार आहे, 60 लाख आणि शेअर्स किती मिळणार आहेत, 90 लाख. ठीक आहे. मग त्या पद्धतीनं कॅश मिळते, त्याची एंट्री काय होईल, जॉईंट बँक अकाउंट DR टू जॉईंट व्हेंचर अकाउंट. मग या ठिकाणी टू जॉईंट व्हेंचर अकाउंट किती 60 लाख. इकडे बाय जॉईंट बँक अकाउंट किती 60 लाख. त्यानंतर आपल्याला शेअर्स मिळणार आहेत. मग एंट्री काय होईल, शेअर्स अकाउंट DR टू जॉईंट व्हेंचर अकाउंट. मग या ठिकाणी जॉईंट व्हेंचर अकाउंट किती
90 लाख आणि या ठिकाणी बाय शेअर्स अकाउंट किती 90 लाख. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणत आहे, ऑल कोव्हेंचर ॲक्सेप्ट शेअर्स इक्वली ॲट इट्स व्हॅल्यू. शेअर्स जे मिळालेले आहेत ते ऑल कोव्हेंचर या ठिकाणी ॲक्सेप्ट करत आहेत इक्वली. इट्स व्हॅल्यू जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूनं या ठिकाणी इक्वली समान हे करतायत. मग एंट्री काय होईल, कोव्हेंचर अकाउंट DR. कोव्हेंचर अकाउंट DR म्हणजे काय, चंदा अकाउंट DR, मंदा अकाउंट DR, नंदा अकाउंट DR टू शेअर्स अकाउंट. या पद्धतीनं 30 लाख 30 लाख 30 लाख या ठिकाणी टू शेअर्स अकाउंट 30 लाख 30 लाख 30 लाख. ठीक आहे. आणि इकडं बाय चंदा अकाउंट, बाय मंदा अकाउंट आणि बाय नंदा अकाउंट किती 30 लाख 30 लाख 30 लाख. ठीक आहे. चला, सर्व ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. आपण खाते क्लोज करू. मग खाते क्लोज करत असताना पहिल्यांदा कशाचं खातं क्लोज करतोय, हे जे की जॉईंट व्हेंचर अकाउंट आहे. जॉईंट व्हेंचर तर त्याची किती येईल, 1,53,42,000. ठीक आहे. आणि इकडे देखील 1,53,42,000. मग हे प्रॉफिट झालंय. हे प्रॉफिट कुणाला वाटतो आपण, कोव्हेंचरला. एंट्री काय होईल, जॉईंट व्हेंचर अकाउंट DR टू कोव्हेंचर अकाउंट. कोव्हेंचर अकाउंट म्हणजे कोणाचे अकाउंट, चंदा मंदा आणि नंदाचे. मग या ठिकाणी व्हेंचर अकाउंट ब्रॅकेटमध्ये प्रॉफिट. ठीक आहे. कुणाकुणाचं आहे, चंदा मंदा नंदा यांचा रेशो दिलेला आहे तुम्हाला. रेशो कशा पद्धतीनं 1:2:2 1:2:2 या पद्धतीनं आहे. टोटल प्रॉफिट किती झालंय, 80,40,000. 80,40,000. तर या ठिकाणी 16,08,000, 32,00,000, 16,000, 32,00,000, 16,000. इकडं सेकंड इफेक्ट बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट ब्रॅकेटमध्ये प्रॉफिट किती, 16,08,000. इकडं 32,00,000, 16,000, 32,00,000, 16,000. ठीक आहे. मग सेकंड नंबरला कोणाचं अकाउंट क्लोज करायचं, तर कोव्हेंचरचं अकाउंट क्लोज करायचं. कोव्हेंचरचं अकाउंट क्लोज करत असताना कोव्हेंचरचं टोटल मारा किती येईल, इकडं 62,88,000, इथं
65,16,000 आणि या ठिकाणी 40,38,000. इकडे तेवढंच यायला पाहिजे 62,88,000, 65,16,000, त्यानंतर 40,38,000. मग हे जे डिफरन्स निघतोय तो डिफरन्स काय आहे, तर बँकेमध्ये तेवढे पैसे बॅलन्स आहेत जे की बँक या ठिकाणी पेड करते. मग एंट्री काय होईल, को व्हेंचर अकाउंट DR टू जॉईंट बँक अकाउंट. को व्हेंचर अकाउंट DR म्हणजे चंदा, नंदा, मंदा यांचे अकाउंट DR टू जॉईंट बँक अकाउंट या पद्धतीने एंट्री होईल. बॅलन्स पेडची या ठिकाणी जॉईंट बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये पेड ते बॅलन्स निघतं या ठिकाणी 10,38,000. त्यानंतर इथं 35,16,000 आणि या ठिकाणी 30,78,000. मग त्याचा सेकंड इफेक्ट या ठिकाणी बाय चंदा अकाउंट, त्यानंतर बाय मंदा अकाउंट, त्यानंतर बाय नंदा अकाउंट. चंदा अकाउंट किती ना 10,38,000 आणि मंदा किती ना 35,16,000 आणि नंदा किती ना 30,78,000. ठीक आहे. मग हे खातं क्लोज करून टाका. बँकेचं किती नव्हतं 1,45,32,000. 1,45,32,000. 1,45,32,000. ठीक आहे. त्यानंतर शेअर्स अकाउंट हे अगोदरच टॅली झालेलं आहे 90 लाख आणि 90 लाख. ठीक आहे. या पद्धतीनं मग हा प्रॉब्लेम या पद्धतीने टॅली होतोय. पहिल्यांदा व्यवसायामध्ये रक्कम आणली, पुन्हा व्यवसायात त्या ठिकाणी खरेदी केलं, काही पर्टिक्युलर पार्टनर्सनी खरेदी केलेली आहे किंवा फीस वगैरे दिलेली आहे, हे या ठिकाणी गोष्टी लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर प्रॉफिट वगैरे निघतं, त्यासोबतच कॉन्ट्रॅक्ट प्राईस भेटत असते. आणि कॉन्ट्रॅक्ट प्राईस भेटत असताना काही मशिनरी आहेत जे की त्यानेच या ठिकाणी टेक ओव्हर केलेले आहेत का बघून घ्यायचं. या गोष्टी बघितल्याच्या नंतर तुम्ही हा प्रॉब्लेम सोडवताय. ठीक आहे. हा प्रॉब्लेम या ठिकाणी तुमचा चॅप्टरचा शेवटचा प्रॉब्लेम आहे. आणि यानंतर मी एक फक्त छोटासा प्रॉब्लेम टाकतो तुम्हाला, त्याचं सोल्युशन देखील या ठिकाणी देतोय, पण मी ते या ठिकाणी घेणार नाही आहे. ठीक आहे. या पद्धतीनं या ठिकाणी आहे. काही अडचणी असतील या चॅप्टरमध्ये तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेटू शकता, बोलू शकता किंवा कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता. या ठिकाणी तुमचा पूर्ण सिलेबस संपलेला आहे. व्यवस्थितरित्या या ठिकाणी तुमचा सिलेबस झालेला आहे. आणि काही अडचणी असतील तर प्रत्यक्ष येऊन तुम्ही भेटा, विचारा. ठीक आहे. सिलेबसमधला एकही पॉईंट या ठिकाणी राहिलेला नाही आहे. ठीक आहे. धन्यवाद.